एक वादळ. लोकसभा निवडणुकीत या वादळाने भरघोस मतं मिळवल्याने विधानसभा निवडणुकीत हे वादळ काय करतंय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आज मी प्रयत्न करणार आहे या वादळाची दिशा शोधण्याचा, या वादळाच्या मनात काय खळबळ आहे ते जाणून घेण्याचा. राज, मी तुम्हाला वादळ म्हटलं, तुम्ही कोण आहात? तुम्ही वादळ आहात. तुम्हाला काही लोक म्हणतात की राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले अमिताभ बच्चन आहेत, अँग्री यंग मॅन. सिस्टीमच्या विरोधात त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय आहे? तुम्ही कोण आहात? मी आहे राज ठाकरे. कोण काय बघतं आणि कोण काय म्हणतं मला कल्पना नाही. परंतु मी ज्यावेळेला आजूबाजूला या सगळ्या गोष्टी पाहतो आणि जो दांभिकपणा किंवा जो खोटारडेपणा आणि त्याच्यातनं एकूणच बदबसपुरी जी माजत चाललेली आहे सगळ्या ह्याच्यात, हे पाहत असताना वाईट वाटतं आणि त्या वाईट वाटण्यातनं तो राग बाहेर येतो. कित्येकदा आपण बघूया की मी ज्याला परदेशात जातो आणि ते देश पाहताना आपल्या देशाकडे किंवा आपल्या शहरांकडे पाहताना खूप वाईट वाटतं. आणि मग त्याच्यामध्ये एकूणच राजकीय त्याची सिस्टीम आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या चालू आहेत किंवा यातनं तो राग बिल्टअप होतो, तो राग वाढायला लागतो आणि काही करून काही बोलून ढिम्म परिणाम, त्याच्यावरती काही परिणाम कोणावरती होत नाही. मग परिणाम का नाही होत? ह्यांना कोणती भाषा समजते? म्हणजे जर समजा निवेदनाची भाषा जर समजा समजत नसेल तर तुमच्याकडे दुसऱ्या भाषा राहतात कुठच्या, आणि ह्यातनं तो राग तयार होतो. त्याच्यामुळे तो फक्त राग आहे. तुम्हाला काय करायचं? ही सिस्टीम जी आहे, जिला तुम्ही करप्ट सिस्टीम म्हणताय, जी आहे अगदी सडलेली आहे, ही बदलून टाकायची, ही तोडायची, ही उद्ध्वस्त करायची, नवीन सिस्टीम तयार करायची. हे बघा, एक कसं आहे, ही तोडायची आहे हे नक्की, परंतु ही तोडायला वेळ लागेल. पण ती तोडण्यासाठी म्हणून जे ज्याला आपण एखादं जसं शिल्पकार एखादं शिल्प घडवत असताना तो त्या दगडातनं ती मूर्ती तयार करायला पहिल्या चिन्नी हातोड्यांनी पहिली तोडावं लागतं. ती ही सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे, बरं का. आणि परमेश्वर करो मग ती गोष्ट घडो, लवकरात लवकर घडो. कारण समोर दिसतंय आणि आपण काही करायचं नाही. ते हातावर हात ठेवून बसून मला ते काही जमणार नाही, माझ्याकडनं ते होणार नाही. आणि म्हणून जिथे जिथे मला ते शक्य होईल तिकडे तिकडे मी ही गोष्ट करतो. पण यासाठी खूप काळ थांबण्याची तुमची तयारी आहे? हो हो हो. तुम्हाला ताबडतोब या विधानसभा निवडणुकीत, नाही नंतरच्या निवडणुकीत असे रिझल्ट नको आहेत? म्हणजे कसं आहे, मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा महाराष्ट्रातल्या जनतेला जर माझ्या हातात सत्ता द्यायची असते, एक 60 वर्ष प्रयोग करून पाहिले इतर सर्व राजकीय पक्षांवरती. जर राज ठाकरेच्या हातामध्ये सत्ता देऊन जर समजा त्यांनी एक प्रयत्न करून बघावा, तर मी एक प्रयत्न करून बघेन. 60 वर्ष म्हणजे साधारणपणे 3 पिढ्या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण काही नवीन बाबा ह्यांच्याकडनं नाही झालं, ह्याच्याकडनं बघू. पण ते करताना माझी विनंती फक्त एवढीच राहील की महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्या हातात पूर्ण सत्ता द्यावी. नाही ह्याच्या हनवटीला हात लाव आणि मग त्याला कुठेतरी खांद्यावर हात टाकून कोपऱ्यात घेऊन जा, हे असले प्रकार करायला लावू नयेत. पण तुम्हाला काय वाटतं की यासाठी किती काळ थांबावं लागेल? म्हणजे असं आहे की आता लगेच तुम्हाला सत्ता मिळेल अशी काही शक्यता नाहीये? सत्ता मिळेल अशी जरी शक्यता नसली तरी माझ्याशिवाय कोणाची सत्ताही बसणार नाही. आणि हा कोणाचाही मी हे बाळासाहेबांचे आणि हे सगळे घरातले संस्कार आहेत, हे काही ब्लॅकमेलिंगसाठी म्हणून केलेले प्रकार नाहीत जे इतर राजकीय पक्ष करतात स्वतःच्या गोष्टी साधण्यासाठी वगैरे. ज्याला आपण म्हणतो की आता आज बघा ना, मी अनेकांना असं वाटतं की मी शिवसेनेवरती टीका करतो कारण मी शिवसेनेचं बाहेर पडलो. मी त्याच्यासाठी टीका नाही करत. नाही, मी कुठची तरी अकाउंट सेटल नाही करत आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला जे दिसतंय की या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चालल्यात. म्हणजे आपण काँग्रेस एनसीपीला आपण एका बाजूनी नालायक म्हणायचं, ते आहेतच नालायक समजा, म्हणून आपण विरोधी पक्षाकडे एका नजरेने पाहतो. तेही जर समजा तसेच वागायला लागले तर कोणाकडे पाहिजे? मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना भाजप हे चारही जे प्लेयर्स आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचे, ते इक्वली नालायक आहेत असं तुम्हाला वाटतं का? शिवसेना भाजपा थोडे कमी नालायक आहेत. कमी नालायक आहेत?
याचा मी मी ह्या गोष्टीला मी संदर्भ फक्त मुंबई ठाणे महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये चाललेला जो कारभार आहे बरं का, म्हणजे उद्या कसं आहे की आज मुंबई महानगरपालिका 97 सालापासून ते आज 2009 पर्यंत हातामध्ये आहे आणि हातामध्ये लोकांनी दिल्यानंतर तुम्ही सांगायचं की राज्य सरकार करू देत नाही, आम्हाला कामं करू देत नाही. राज्य सरकार हातात आल्यावरती उद्या म्हणणार की केंद्र सरकार आम्हाला काम करू देत नाही. उद्या केंद्र सरकार हातामध्ये आल्यावरती म्हणणार की तुम्हाला युनो काम करू देत नाही. ह्याला काही अर्थ नाही ना या गोष्टींना. तुमच्या हातामध्ये असलेल्या गोष्टी आज मुंबईमध्ये आज सरास या झोपड्या वाढतात कशा, कुठे येऊन बसतात, कुठे येऊन बसतात, काहीही चालू आहे, कोणाचा कोणाला काही ताळमेळ नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जी आपल्या हातामध्ये जी काही पॉवर आहे ती आपण यूज करणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं मुंबईची वाढ जी लागली तिला शिवसेना जबाबदार आहे? शिवसेना पण म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ते सगळं आहेत नाही. म्हणजे सरकार म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार आहेत. अनेक वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती, पण शिवसेनेकडे सुद्धा मुंबईची सत्ता होती. आहेच ना, आजही आहेच की. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी किमान महानगरपालिकेतर्फे व्हायला पाहिजेत बरं का, मग महानगरपालिका हातात असताना सांगायचं की नाही ते MMRD असं करते, मग ते अजून कोणतरी हे आलेत ना सगळे शॉर्ट फॉर्मवाले सगळ्या संस्था आल्यात त्या, ते हे असं करतात ते तसं करतात, या कारणाचा काही अर्थ नाही ना. लोकांकडे तुम्ही ज्यावेळेला मुंबई महानगरपालिका मागतात त्यावेळेला लोकांच्या काही अपेक्षा ज्या आहेत. आज साधी गोष्ट इथला आपण गांधी स्विमिंग पूल घेऊ शिवाजी पार्कचा, तिथले सगळे सदस्य सभासद हे ओरडून ओरडून सांगतात की ह्या स्विमिंग पूलला काही प्रॉब्लेम झालेला नाही, तरी विनाकारण 40-50 कोटी रुपयाचं काहीतरी बजेट काढायचं आणि तो परत काहीतरी नवीन करायचा. कशासाठी, काय गरज आहे बरं? 40-50 कोटी रुपये लागतात या गोष्टीला. म्हणून म्हटलं ना की शेवटी आपण काँग्रेसला शिव्या घालतो ते आहेतच नालायक, पण विरोधी पक्षाने ती जबाबदारी सांभाळायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ना फक्त पैसे खायचे दिसते तरी तसंच नाही. मी तुम्हाला मग तरी सुद्धा तुम्ही म्हणता शिवसेना कमी नालायक आहे असं का? कारण मुंबई महानगरपालिका राज्य एवढं राज्य नाही, एकच मुंबई शहर आहे, ठाणे शहर आहे, एवढंच आहे म्हणून. कारण या गोष्टी कसं आहे आजही तुम्ही बघा ना, या शहरांमधला जो बकालपणा आहे, ह्या बकालपणा ज्या पद्धतीने वाढतोय, आज खरं बघायला गेलं तर आज शिवसेना भारतीय जनता पक्षाचे किती 100 आमदार असतील. या आमदारांच्या जीवावरती अख्खी विधानसभा डोक्यावर घ्यायला पाहिजे होती. इतकी बजबजपुरी या सगळ्या ठिकाणी माजली असताना विरोधी पक्ष म्हणून विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने दिसायला पाहिजे, काय दिसत होतं मला जर सांगा. मला खरंच सांगतो, मला काही असं टीकेसाठी मी विरोधासाठी विरोध करतोय किंवा मुद्दामून टीका करतोय अशातला खरंच भाग नाही. मी त्या दिवशी माझ्या जाहीर सभेमध्ये सांगितलं, जर कुठच्याही राजकीय पक्षाने जर समजा चांगलं काम केलं, जाहीर अभिनंदन करेन मी त्यांचं. की या राज्यातल्या विरोधी पक्षाचं, शिवसेना भाजपचं सत्ताधाऱ्यांची छुपत साटलोट आहे असं तुम्हाला वाटतं का? हा, म्हणजे ह्या सगळे जी सगळी कामं निघतात बरं का अनेक गोष्टींची, म्हणजे आता मग एक साधं आपण उदाहरण घेऊ की जे कुमार, कोणतरी एक जे कुमार नावाचा एक मुंबईत फ्लायओव्हर्स बांधतो. बरीचशी कामं ह्या जे कुमार नावाच्या या कोणतं आहे त्याला कॉन्ट्रॅक्टर वगैरे त्याला मिळतात. ही कॉन्ट्रॅक्ट कोण देतं? राज्य सरकार देतं. एकाच माणसाला एवढी कॉन्ट्रॅक्ट कशी काय मिळतात बरं का? याच्यावरती कोणाचा कंट्रोल नाही का? आणि मग जर समजा शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये सामनामध्ये जर समजा या जय कुमारच्या जाहिराती येत असतील त्याचं काय अर्थ लावायचे? म्हणजे जय कुमार नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणतरी एक बिहारी आहे तिथला बरं का कॉन्ट्रॅक्टर, ज्याला ही सगळी फ्लायओव्हरची ब्रिजेसची कामं मिळतात. तुम्ही असं सुचवताय की या जय कुमार नावाच्या बिहारी कॉन्ट्रॅक्टरनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही खिशात घातलं दिसतंय ना, नाही तर जाहिराती येतील कशा? माझं तेच म्हणणं आहे ना, मी माझ्याकडे आता वर्तमानपत्र आहे, मी तुम्हाला ते वर्तमानपत्र दाखवतो की आपण एका बाजूला विरोध करायचा आणि त्यांच्याच जाहिराती आपण आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापायच्या. हा कुठचा प्रकार आहे? पण हे आणखी कोणाबाबत झाले? रिलायन्स बाबत. शिवसेनेने रिलायन्सच्या विरोधात आंदोलन केलं बरं का. मी तुम्हाला तारखांनिशी तुम्हाला दाखवायला तयार आहे या सगळ्या प्रकार. वाईट या गोष्टीचं वाटतं की अरे आपण विरोधी पक्ष आहोत, आपण काही गोष्टींचं तारतम्य